एका फार्म हाऊस मध्ये धान्याच्या कोठीतून तब्बल 5,26,00,000 रुपये, 4 रायफल्स, 2 पिस्तुले आणि 6,350 जिवंत काडतुसे सापडले. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही संपूर्ण रक्कम होती नोटाबंदी पूर्वीच्या जुन्या नोटामध्ये. प्रश्न असा आहे की सगळं इतकी वर्ष लपून राहिलं कसं, आणि गंभीर गुन्ह्यामध्ये नाव असलेल्या व्यक्तीच्या रायफलचे परवाने 2028 पर्यंत वैध कसे होते? या संपूर्ण प्रकरणामागची इनसाइड स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. अशा सखोल, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. छत्रपती संभाजीनगर शहरात 10 जुलै 2026 रोजी पोलिसांनी अशी कारवाई केली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शहराकडे वळले. मिटमिटा परिसरातील एका आलिशान फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्यानंतर जे काही समोर आलं ते पाहून पोलीस अधिकारी सुद्धा काही काळ अवाक झाले. हे फार्म हाऊस होतं दिवंगत कामगार नेते आणि कथित डॉन बाबा फर्जन उर्फ फर्दून अर्देसर दोर्डी यांचं. 13 जून 2026 रोजी मधुमेह आणि इतर आजारामुळे बाबा फर्जनचं निधन झालं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरात झालेल्या या धाडीत अनेक वर्षापासून लपवून ठेवलेलं गुपित बाहेर आलं. बाबा फर्जन हे नाव छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन नव्हतं. 1980 ते 1990च्या दशकात त्यांनी कामगार नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. औद्योगिक परिसरात स्वतःची कामगार संघटना उभी करून अनेक कामगारांवर प्रभाव निर्माण केला. हळूहळू त्यांचा प्रभाव कामगार संघटनापासून जमीन व्यवहार, आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक क्षेत्रापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जातं. शहरातील अनेक मोठे व्यावसायिक आणि राजकीय नेते आपले वाद मिटवण्यासाठी त्यांच्याकडे जात असत, अशी चर्चा त्या काळात होती. त्यांनी 1990 मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाण आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आले होते. या कारवाईची सुरुवात एका गुप्त माहितीपासून झाली. पोलिसांना खबर मिळाली की मिटमिटा येथील फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे लपून ठेवण्यात आली आहेत. सुरुवातीला एक छोटं पथक तपासासाठी तिथे पोहोचलं. मात्र घरातील महिलेने काही खोल्या उघडण्यास स्पष्ट नकार दिला. बाबाजी ने बोला है रूम खोलने का नहीं, अशी भूमिका तिने घेतल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि लगेच गुन्हे शाखा तसेच आर्थिक गुन्हे शाखेचं मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं. तपासादरम्यान समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक होती. बाबा फर्जन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळच्या सहकार्यामध्ये पैशाच्या वाटणीवरून मोठा वाद सुरू झाला होता. याच वादातून टोळीतील एका व्यक्तीने पोलिसांना या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच अनेक वर्ष गुपित राहिलेलं हे रहस्य अखेर त्यांच्या स्वतःच्याच गटातील फूट पडल्यामुळे बाहेर आलं. हे फार्म हाऊस एखाद्या किल्ल्यासारखं सुरक्षित करण्यात आलं होतं. चारही बाजूंनी दाट झाडी, मोठे मोठे लोखंडी गेट आणि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी 30 ते 35 CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. पोलिसांना संशयित खोलीचं कुलूप उघडण्यासाठी तब्बल 500 चाव्यांचा संच वापरावा लागला. अखेर जेव्हा ती खोली उघडली तेव्हा आत धान्याच्या मोठ्या मोठ्या कोठ्या, काही पोती, लोखंडी कपाट दिसलं. सुरुवातीला हे सर्वसामान्य धान्य साठ्यासारखंच वाटत होतं, पण पोलिसांनी त्या कोठ्या रिकाम्या करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. धान्याच्या कोठ्यामध्ये लपवून ठेवण्यात आले होते तब्बल 5,26,00,000 रुपये. ही संपूर्ण रक्कम नोटाबंदी पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटामध्ये होती. एवढंच नाही तर त्याच ठिकाणाहून 4 रायफल्स, 2 पिस्तुले आणि तब्बल 6,350 जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र पाहून पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले. नोटा इतक्या वर्षापासून जुन्या वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या की त्यांना बांधलेले रबर स्टँड वितळून नोटांना चिकटले होते. ही रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना 5 मशीन मागवावी लागली आणि जवळपास 14 तास मोजणी सुरू होती. या कारवाईनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा नेमका कशासाठी ठेवला होता? ही रक्कम कोणाची होती? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या 4 रायफलचे परवाने 2028 पर्यंत वैध कसे राहिले? या परवान्यांचे नूतनीकरण नेमकं कोणाच्या शिफारशीवरून झालं? या सर्व बाबींचा तपास आता संबंधित यंत्रणा करत आहे. या प्रकरणामुळे केवळ स्थानिक पोलीसच नव्हे
तर इतर तपासयंत्रणांचंही लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे लागलं आहे. मात्र या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी आहेत. या कोट्यावधी रुपयांच्या मागे नेमकं कोण होतं? हा शस्त्रसाठा कोणासाठी ठेवण्यात आला होता? या संपूर्ण जाळ्यात आणखी कोणाकोणाची नावं समोर येणार आहेत आणि तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे होणार आहेत? येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुमच्या मते या प्रकरणामध्ये खरं रहस्य काय असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सखोल विश्वासार्ह बातम्यांसाठी भागवत पांचाळ टॉक्सला आत्ता सबस्क्राईब करा.